प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांच्या मालमत्ता नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी आयोजित विशेष शिबिर बुधवारी नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल नीलमनगर MIDC येथे उत्साहात पार पडले। हद्दवाढ, गुंठेवारी मोजणी तसेच नोटीसद्वारे झालेल्या व्यवहारांची अधिकृत नोंदणी करण्यासाठी या शिबिराला सुमारे 2000हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिबिरात नागरिकांनी नोटरी कागदपत्रे, टॅक्स पावत्या, प्रॉपर्टी कार्ड, 7/12 उतारे, खरेदी खत आणि नकाशे सादर करून आपल्या मालमत्तेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला। तसेच RTSR अर्जामुळे नोंदणी प्रक्रियेला गती मिळाली। या उपक्रमामुळे स्वतंत्र 7/12 उतारा मिळणे, बांधकाम परवानगी सुलभ होणे आणि बँक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले। यावेळी महापौरांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना अशा शिबिरांमुळे वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न सुटणार आहे। नागरिकांच्या विश्वासाला न्याय देत त्यांच्या स्वप्नातील घराला कायदेशीर आधार देणार असल्याचे सांगितले। नगरसेवक सिद्धेश्वर कमटम आणि नगरसेविका सारिका खजुर्गी यांनी या शिबिराचे सुयोग्य नियोजन केले। नागरिकांची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली। नियमित गुंठेवारीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे महापौरांनी समाधानही यावेळी व्यक्त केले। नियमित गुंठेवारीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे महापौरांनी समाधानही यावेळी व्यक्त केले। गुंठेवारी नियमित करण्याचा जो काही या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने शिबिर राबवण्यात आलेला आहे आणि त्या शिबिराला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळत आहे। सकाळपासून जवळपास आतापर्यंत 1000 लोकांनी या ठिकाणी नावं त्यांची नोंद केलेली आहे। आता ही सगळी यादी तयार करून मुद्रांक शुल्क अधिकारी त्यांची जी काही लोक येणार आहेत त्या ठिकाणी छाननी करून आपण त्या ठिकाणी नोंदणी करणार आहेत आणि संबंधित जे काही मालक असतील त्या मालकांना या ठिकाणी बोलवून आपण त्यांच्याकडनं काय जर मार्ग निघत असेल तर आपण निश्चित त्यांना लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या हिशोबाने आपण त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी पाऊल उचलणार आहे आणि लोकांना नियमित प्रॉपर्टी कार्ड आपण करून देण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी शिबिर राबवलेलं आणि या शिबिराला अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद लाभलेला आहे। महापालिकेचं ह्याच्यामुळं महानगरपालिकेच्या निश्चित या ठिकाणी उत्पन्नच्या वाढीच्या दृष्टिकोनातून यातून कमीत कमी नाही म्हटलं तर शहरातील गुंठेवारी जर काही नियमित झाले तर 100 ते 125 कोटी रुपये महानगरपालिकेच्या या ठिकाणी उत्पन्न वाढणार आहे आणि निश्चित मला या ठिकाणी खात्री आहे आम्ही जे काही पाऊल उचललं सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला निश्चित लोकांचा साथ मिळेल आम्हाला असं वाटतंय। ओके।